बड़ी माँ की जय महामाया महालय की जमीन माता तो जन्म देव बड़ी माता जैन की आता पब्लिक सगळी निघाली आहे भांग प्यायला. शोधतोय आम्ही इकडे कुठे आहे का. जाऊन बघू कशी आहे. बेकार भाई बेकार हालत झाले. सगळं हालतंय दुनिया हालते माझी गोल 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 गोल. नमस्कार मंडळी, कशा आहात? गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी महाकाल यांच्या नगरीतून. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं रेडी होऊन निघालोय. वाजलेत काल आम्ही 2-2:30ला झोपलो आणि आता 8:15 झालेत, म्हणजे 4 तासच झोपलोय. इथे आहेत ते गमचे आणि मस्त निघालोय आता आम्ही. बाकीचे लोक रेडी होत आहेत. आम्ही 4 तास झोपून मस्त आता निघालोय. आता पहिले आम्ही महाकालचं दर्शन घ्यायचा प्लॅन करतोय. त्याला चहा वगैरे पिऊ थोडी तोपर्यंत. चला तुम्हाला दाखवतो आज काय सीन आहे ते. जरा मस्त चहा वगैरे पिऊ. उज्जैनची पहिली चहा आपण आता पितोय, बघूया कशी आहे. सुकून म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करण्यापासून आल्यापासून 3-4 चहा ट्रेनमध्ये प्यालो, पण सगळ्या फ्लॉप. आणि ही चहा एवढी मस्त आहे की एकदम सकाळची पूर्ण झोप उडाली, एकदम फ्रेश वाटतं. आता आम्ही जरा चहा वगैरे पिऊन जरा बघतो इकडे बाजूला आमची पब्लिक रेडी होईपर्यंत आम्ही जरा मार्केट एक्सप्लोअर करतो. पण इथे खायचे खूप मस्त मस्त ऑप्शन आहे आणि खूप स्वस्त आहेत. हे बघा, लिटरली 10-10 रुपयाला पोहे वगैरे प्लेट आहे. मस्त आहे. हे एक इम्पॉर्टंट मंदिर आहे. हे आम्ही संध्याकाळी करणार आहे, कारण हे जे 2 दीपस्तंभ आहेत हे संध्याकाळचे मस्त वाटतात. तर चला आता जरा आम्ही पब्लिकला उठवतो आधी जाऊन, आता भरपूर लेट होईल. आता आम्ही आलोय जरा शॉपिंग करायला, महाकालचे मफलर वगैरे घ्यायला. जय महाकाल, जय महाकाल. आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय आतमध्ये. ही एंट्री आहे आणि क्लायमेट एकदम मस्त झालंय, त्यामुळे अजिबात गरम होत नाहीये. आम्हाला झालंय लेट आतमध्ये जायला, पण एवढं काय वाटत नाही. आणि आमच्याकडे एक लेटर पण आहे, ते चेक करायला गेलेत की आतमध्ये तिथून पटकन होईल की VIP दर्शन पटकन होईल. फक्त एकदा आपल्याला कळाले की लगेच आतमध्ये एंट्री करू. पण ओव्हरऑल असं फील होतं आहे की दर्शन एकदम मस्त होणार आहे. गरम पण नाही होते आणि एकदम गर्दी पण आज कमी आहे, जास्त फ्रायडे म्हणून. तर चला तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. आता आम्ही घेतोय VIPचं तिकीट, कारण जनरल लाईनने 4-4.5 तास आहे आणि आम्हाला बाकी मंदिर पण करायचे आहेत. मग आता बोललो VIPचं तिकीट घेऊ. 250 रुपये तिकीट आहे. चला दाखवतो तुम्हाला की काय एक्सपिरियन्स आहे VIPचा, किती वेळात दर्शन होतं, मग तुम्हाला सांगतो. आतमध्ये एंट्री केली आता आम्ही आणि VIPची लाईन आहे का. नॉर्मल लाईन मला वाटतं बाहेरून आहे. तर तुम्हाला दाखवतो किती मिनिटात आमचं दर्शन होतं इथे. हे मंदिर असं खाली आहे इकडून, जे अंडरग्राऊंड असं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला कसं आहे.
दर्शन झालं आमचं महाकालचं. 2 मिनटात VIP मध्ये दर्शन झालं. तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही पटकन काढू नाही शकतो. म्हणजे एका फ्रेंडने काढले, ते तुम्हाला दाखवतो. आता इथे दुसऱ्या मंदिरात आलो आम्ही. झालंय आमचं आणि आता महाराजांना मस्त आरती चालू आहे आणि एकदम मस्त वाटतं इकडे. वेगळीच वाईब आहे या पूर्ण वास्तूमध्ये, महाकालच्या नगरीमध्ये. असं वाटतं इथून निघूयाच नको, पण आम्हाला बाकीचे पण मंदिरं कंप्लीट करायचे. चला आता इथून जरा बाहेर पडू. आता आम्ही चाललोय काल भैरवला. आता मस्त काहीतरी इथे नाश्ता वगैरे करू. सकाळपासून कोणी काही खाल्लं नाही आहे, तर नाश्ता करून काल भैरवला जाणार आहे आम्ही. तर काल भैरवचं पण तुम्हाला मी दाखवतो, ब्लॉग पूर्ण बघा. गणेश जी के लिए फूल लड्डू काला प्रसाद चढ़ाइए, फूल ले आइए भैया। गणेश जी के लिए चतुर्थी आज फूल लड्डू काला प्रसाद चढ़ाइए। हे नवग्रहांचं मंदिर आहे. एकदम वेगळीच वाईब आहे या मंदिरात, तुम्ही बघू शकता. घेऊन आता आम्ही निघालोय. मंदिरात एक वेगळीच वाईब होती, मस्त अथर्वशीर्ष चालू होतं. आता आम्ही दुसरे बाकीचे मंदिर करून काल भैरवला पोचतोय. तर चला ब्लॉग पूर्ण बघा, मजा आली तुम्हाला ब्लॉग बघायला. तर आता आम्ही आलोय हॉटेल नंदी रेस्टॉरंट म्हणून. इथे नाश्ता करू जरा फटाफट आणि मी इथून डायरेक्ट काल भैरवला निघू. इथे आम्ही आता आलू पराठा मागवलाय. चालू कर. आलू पराठा मागवलाय. हा गोबी आहे आणि हा आलू आहे. आता आम्हाला गाईत बोलू, आम्हाला दर्शन घ्यायचं, तर आम्ही बाहेरचे फूड एक्सप्लोर नाही करत आहे सध्या. पहिले पटकन नाश्ता करू आणि काल भैरवला निघू. आणि आम्ही निघालोय आता. एक मस्त मोठी गाडी केली आहे. काल भैरव आणि 5 मंदिर आम्ही सगळे करणार आहे. या बघा उज्जैनच्या गल्लिया. उज्जैनचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की रस्ते छोटे छोटे आहेत, त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक होते आणि पब्लिक नुसती हॉर्न मारत असते. हे बघा सगळे वाकडे तिकडे गाड्या टाकतात आणि ट्रॅफिक होऊन जाते. तीन मंदिर का दर्शन करके अपन उज्जैन में आए तो खाली 3 जगह प्रसाद लगती, महाकाल, काल भैरव और मंगलनाथ. 3 जगह प्रसाद चढ़ाई सबके उज्जैन में चढ़ा 3 काल की आता पूर्ण होती. बाकी चढ़ावे मग चढ़ा ठीक जाओ दर्शन कर. आत्ता आम्ही आलोय. आम्हाला एक ऑटोवाला भेटलाय ज्याने जो आम्हाला 5 मंदिरं फिरवणार आहे. सगळ्यात पहिले आलोय आम्ही सांदीपानी आश्रम आणि इथेच इथे पहिले सांदीपानी आश्रम आहे. चला तुम्हाला ते दाखवतो. इथे कृष्ण आणि सुदामा यांनी आपली शिक्षा घेतलेली आपली. तुम्हाला दाखवतो चला कसं आहे ते.
हे बघा इकडे गाईस कृष्ण आणि बलराम इथे बसायचे आणि त्यांची शिक्षा घ्यायचे. आणि हे एक आश्रम आहे, संदीपानी महर्षी एक होते, ते त्यांना शिक्षा द्यायचे. इकडे आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओज काढणं, इथून तुम्हाला दाखवतो. हे बघा की जानकारी ये है कि जिस स्थान पर आप लोग दर्शन करना आए, कालों का काल महाकाल की नगरी है, पूरी दुनिया का एक ही मंदिर है, मंगल घेर का जन्म हुआ था यहाँ। इस मंदिर का उल्लेख स्कंद पुराण में आता। अंधकासुर नामक राक्षस से युद्ध करते समय भोलानाथ जी के मस्तक के पसीने की बूंद को धरती पर गिरी। उस पसीने से धरती माता के 2 भाग हो गए। उस पसीने से महामंगल का जन्म होगा। धरती पुत्र महामंगल शिव रूप में बाबा की पूजन होती है। नंदी जी की सवारी नहीं मिलेगी। दुनिया का एक लोटा सा शिवलिंग जहाँ भेड़ की सवारी देखने को मिलेगी। इस मंदिर की विशेषता ये कि पूरी दुनिया की नाभि पर बना कर्क रेखा मध्य रेखा का सेंटर पॉइंट है। झूठ लगे तो मोबाइल के अंदर सर्च कर लेना। जिसको मंगल का दोष रहता है उसका पूजन होता है। या मंगल का चावल से 1.25 किलो चावल पा के शिवलिंग पे चढ़ाते हैं। इसको बोलते हैं मंगल की भात पूजन। आता आम्ही आलोय मंगलनाथ मंदिरमध्ये. हे इकलौतं बोलला ना, इकलौतं अख्ख्या वर्ल्डमध्ये हे एकच मंगळ ग्रहाचं मंदिर आहे. आणि आपली रेखा पृथ्वीची हितना गेलेली आहे. आणि आपली पृथ्वीची रेखा पण इकडून गेली. तसं त्याने ऐकलं असेल हिस्ट्री त्याची. चला तुम्हाला आतून मंदिर दाखवतो. हे बघा हे ते मेंढक, हे एकमेव वाहन आहे या मंदिरात. शंकराच्या मंदिरात नंदीचं नाही आहे, हे मेंढक आहे. हे पृथ्वी मातेचं मंदिर आहे, भुवनेश्वरी पृथ्वी माता. इनकी परिक्रमा से पृथ्वी की परिक्रमा का पुण्य मिलता है. चला परिक्रमा मारून घेऊ. इकडे ज्यांना मंगळाची पूजा वगैरे करायची असेल ती इथे पूजा केली जाते. ज्यांना पण मांगलिक आहे, ज्यांना मंगळाचा दोष आहे, त्यांची सगळ्यांची पूजा इकडे केली जाते. चला आता या मंदिरातून मेन काल भैरव मंदिराकडे मे बी आपण जाणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला दाखवतो आता काल भैरवचं लाईव्ह दर्शन. तर आता आम्ही काल भैरवला पोचलो आहे आणि इथे आम्ही चेक केलं तर एक ॲज युजल बघा VIP 500 रुपये, 4,500 रुपये आम्ही भरले. आणि दुसरी नॉर्मल लाईन होती त्याला ऑलमोस्ट 2 तास होते. मग आमचा खूप टाईम वेस्ट झाला असं. कारण आम्हाला बाकीची पण 3 मंदिरं करून परत संध्याकाळी रामघाट वगैरे ते सगळं करायचं आहे. खूप टाईम वेस्ट झाला असं आणि अजून जेवायचं पण आहे.
तर आम्ही VIP घेतली, सगळ्यांचे मिळून 4,500 रुपये भरलेत. तर चला आता तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही VIP ने दर्शन घेऊ शकता पैसे भरून. पण तुमच्याकडे टाईम असेल, प्रॉपर प्लॅन केला असेल तर तुम्ही नॉर्मल लाईनच जावा. कारण इथे आता सगळीकडे VIP कल्चर केलं आहे आणि पैसे खात आहेत मस्त. तर ज्यांना मस्ती जायची ते लोक घेतात VIP ने जातात. तर चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय सीन आहे. हे काल भैरवची VIP ची एंट्री आणि तिथून तो दुसरा गेट आहे. हे बघा इथे असे पोलवर सगळे असे काळे धागे वगैरे बांधतात. ते यासाठी बांधतात कारण आपल्याबरोबरची असलेली सगळी इडापिडा धाग्यातून इथून निघून जाऊ दे असं बांधतात ते इकडे. जय महाकाल. काल भैरवमध्ये पोचलोय आपण. हे बघा जय महाकाल, जय काल भैरव. तर फायनली काल भैरवचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल कसं दर्शन झालं. डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आम्हाला एंट्री मिळाली आणि खूप सुंदर दर्शन झालं. म्हणजे उज्जैनमध्ये तर आम्हाला थोडं 5-10 मिनटात झालं, पण इथे काल भैरवला थोडंसं थांबायला लागलं. पण जे दर्शन झालं एक नंबर. म्हणजे त्या गाभाऱ्यामध्ये एवढी वेगळी वाईब होती ना, म्हणजे एकदम असं तिथून जावंसं वाटत नव्हतं. मस्त छान दर्शन पण झालं तिकडे. आणि हा ब्लॉग मी माझ्या मित्राच्या फोनमधून करतो आहे कारण माझा फोन बंद झाला आहे. त्यामुळे थोडी क्वालिटी वगैरे वरती खाली झाली असेल तर ॲडजस्ट करा. तर आता आम्ही आलो आहे आमचे लास्ट, म्हणजे आता दुपारच्या याच्यात लास्ट एक आहे गणपतीचं मंदिर आहे इकडे आणि गडकालिका माता, त्याचं दर्शन करायला आलो आहे. तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो कसं आहे मंदिर. दे रे रे ना रे ना किती सुंदर मंदिर आहे बघा, एकदम प्राचीन काळात. आता आम्ही पोचलोय तिरमन गणेश मंदिर. मूर्ती बघा किती सुंदर आहे. एक मी युनिक गोष्ट बघितली. हे बघा इथे सगळं असं मंदिरावर लिहिलं आहे, हे माता आमच्या घरात सुख शांती राहो, माझ्या मुलांना चांगलं आरोग्य दे, माझे सर्व इच्छा पूर्ण कर, माता राणी आपली. बघा असं सगळं लिहून ठेवलंय. मे बी इथे प्रथा आहे. मेरी माँ ओ मेरा बेटे की रक्षा करता मेरा बेटा. हे बघा असं खूप काय काय असं लिहिलंय. भाव्या तू लिही ना, मेरे 3,000 रुपये दिलवा दो. माँ मेरी गौरव से बात करवा दो. गौरव प्लीज कॉन्टॅक्ट हर. काय लोक आहेत अडाणी लोक. मेरे पती का गव्हर्नमेंट जॉब दिला दो. बाबा मस्त मस्त लिहिलं इकडे काय काय. आमच्याकडे पेनच नाही काय लिहायला. आम्ही लिहिणार पण नाही. आम्ही लिहिणार पण नाही. लागांचं रक्षण करा. मे बी इथे काहीतरी असेल इतिहास म्हणून लोक लिहित असतील, पण काही लोकांनी एकदम फालतू लिहिलंय सगळं. हा घाबरतो. दुपारचे सगळे दर्शन झालेले आहेत. टोटल 5 दर्शन केले आम्ही. सगळ्यात पहिले कुठला आश्रम होतं रे ते? संदीपानी आश्रम. त्याच्यानंतर एक मंगळदेवाचं मंदिर, मांगलेश्वर, तिथून काल भैरव, नंतर हे गणपतीचं मंदिर आणि लास्टला गडकालिका देवीची मूर्ती एवढी सुंदर होती, मस्त वाटली बघायला. आता आम्ही आलो आहे जेवायला. इकडचं फेमस दाल बाफळा थाळी खायला सगळे आतुरतेने वाट बघतायत थाळीची. पूर्ण एकदम
ताट सजल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो की काय काय एक्झॅक्टली देत आहेत ते. आई आपली थाळी पूर्ण झालेली आहे. आता हा भाई आपल्याला सांगेल की काय काय एक्झॅक्टली. ये भैया कड़ी है, ये मटर पनीर, ये सिग्नल सब्जी है दाल, हा, ये पुदीना चटनी, लहसुन चटनी, प्याज, ये दाल बाफले यहाँ के फेमस, ये किससे बनता है? ये गांव के आटे से। हा, ये भैया टेस्ट करो। काहीतरी वेगळं आहे, मस्त लागतंय. काहीतरी कधीतरी नक्की ट्राय करा, हे छान लागतं. आणि हे सगळं ताक आणि आता चटण्या वगैरे मिक्स करून खायला मजा येते. चला आता खूप भूक लागली, खाऊन घेतो आम्ही पटापट. 1 hour later. जेवण आपलं झालेलं आहे, मस्त जेवण झालं. आणि ते ट्रेनमध्ये दगदगीमध्ये आम्ही जे काय खाल्लेलं त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर आज जरा प्रॉपर आम्ही जेवलो आहे, ते पण MP स्टाईल, उज्जैन स्टाईलमध्ये. मजा आली आणि खूप छान दर्शन झाले. म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईवरनं निघालो, तुम्ही मुंबईला बघत असाल एवढा धो पाऊस पडतो आहे. आम्हाला टेन्शन होतं की इथे पण तेवढा पाऊस असेल, पण अजिबात पाऊस नाही पडत इकडे आणि एकदम सुंदर दर्शन झालं. मे बी महादेवाचीच ती इच्छा असेल की आमचं असं छान दर्शन व्हावं. एकही कुठे पाऊस नाही पडला आहे, कुठेही आमची धगधग नाही झाली, हे नाही झाली, गर्दी बिर्दी, आरामात आमचं सगळीकडे दर्शन झालं. तर खूप मजा आली. आता आम्ही थोडा रूमवर जाऊ, रेस्ट करू, जास्त पण नाही, अर्धा एक तास रेस्ट करून आम्हाला निघायचं आहे रामघाटची आरती बघायला. तिथून एका दुसऱ्या देवीच्या मंदिरात जायचं आहे, हरसिद्धी देवी मंदिराचं. तिकडची पण संध्याकाळची आरती एक नंबर असते. आणि नंतर महादेव कॉरिडॉरमध्ये जाणार आहे, तिकडचा लेझर लाईट शो बघायला. तर व्लॉग पूर्ण बघा, फुल इंटरेस्टिंग मजा येणार आहे तुम्हाला व्लॉग बघायला. आणि आता जाता जाता इकडे एक फेमस रबडीवाला पण आहे, खूप जुना रबडीवाला आहे. तिथे तो आपल्याला जाताना दिसला तर तिकडे थांबू आणि तिकडची तुम्हाला रबडी दाखवतो. तर आत्तापर्यंत तुम्हाला व्लॉग कसा वाटला आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर चला आता सगळेजण जेवून झालेत, आता आपण निघू. तो रबडीवाला आहे का बघू आधी. आणि आत्ता आम्ही आलो आहे इकडे दयाराम दूध रबडी सेंटर, इकडची फेमस रबडी आहे. चला तुम्हाला दाखवतो, गर्दी बघा. रबडी आम्ही पार्सलच घेतली, रूमवर जाऊन खाऊ कारण तिकडे खूप गर्दी होती. तर चला आता आम्हाला 5 वाजलेत आणि फक्त अर्धा तास आहे. अर्धा तासात आम्हाला परत रामघाटवर निघायचं आहे. गाईज रबडीची थिकनेस बघा, हे बघा कसली डेंजर. तुम्ही पण त्या साईड इकडे आला या साईडला तर दयारामची रबडी नक्की ट्राय करा. चला आता आम्ही संपवतो, आम्हाला 10 मिनिटात परत रामघाटवर निघायचं. गाईज तर आता आम्ही 10-15 मिनिटात पटकन फ्रेश होऊन आता आम्ही निघालो आहे रामघाट. आणि मी एकटाच भाई बोले चुड्या कुर्ता बिर्ता घातला. आणि हे बघा टॉम अँड जेरी, हे मला वैतागलं आता कुर्ता घालून. मला भाई आपण जोश नाही गमावला पाहिजे. अर्धी लोक पब्लिक झोपली आहे रूमवरती, पण आपण आलो आहे तर फिरायला आलो आहे, तर फिरून घेऊ. तर चला पटकन आता रामघाटवर तुम्हाला संध्याकाळची आरती दाखवतो. आता आम्ही आमच्या डुगडुगीमध्ये परत चाललो आहे रामघाट. आता आपण आलेलो आहे रामघाटावर, बघू शकता तुम्ही वाईब एकदम. रामघाटवर आम्ही आलो गाईस, पण बॅड लक, आरती जस्ट 5 मिनिटापूर्वी 5-10 मिनिटापूर्वी संपली. ते पण ती हरसिद्धी मातेची आरती चालू झाली, आवाज येतो. चला तिकडे जाऊ, आता ती पण मिस होईल. आता आम्ही जातोय हरसिद्धी मातेच्या मंदिरात, तिकडे बघू तिथे कशी आरती. हरसिद्धी माता मंदिराच्या जवळ आपण पोहोचलेलो आहे आणि हे दीपस्तंभ बघा. चला पटकन आत जाऊन, आता ही पण आरती मिस होईल.
हरसिद्धी माताची आरती घेऊन आता आम्ही निघत आहे महादेव कॉरिडॉरमध्ये. मस्त वाटलं, खूप खूप प्रसन्न वाटत होतं, एकदम ढोल वगैरे चालू होते आणि सगळीकडे दीप, मजा आली. आणि आता चाललं चला महादेव कॉरिडॉरमध्ये पण एक 8 वाजता लेझर शो असतो, तो आता बघायला भेटतो का बघू आम्हाला. चला पोचू आता इकडे. वातावरण असल्यामुळे लेझर शो आम्हाला बघायला नाही भेटत आहे, सॅड. पण ओव्हरऑल इथे मस्त क्लायमेट झालं आहे आणि खूप अशा सुंदर सुंदर मूर्त्या. तर आता आम्ही या कॉरिडॉरमधून आता एक्झिट घेतो आहे. आता बघू दुसरा कुठे स्पॉट. आणि मेन ॲडव्हेंचर अजून बाकी आहे. आम्ही भांग ट्राय करणार आहे. इकडची बोलतात खूप डेंजर आणि खूप किक लागणारी असते. तर बघू आज ट्राय करून काय होतं या भांगने. आपलं ब्लॉग पूर्ण बघा. हे आहे भारत माता मंदिर, एवढं मोठं आहे बघा. हे बघा इथे मस्त जिम्नॅस्टिक वगैरे चालू आहे. काय डेंजर करते बघा. हो बाबो डेंजर. संध्याकाळच्या उज्जैनच्या गलियोमध्ये फिरायची मजा बघा. मस्त वाटतं एकदम. आपल्याला ते मोठ्या मोठ्या रोडची सवय. इथे फुल रायडर आहेत आणि सगळे. आणि एक इकडे घाण लोकांना सवय, ते नुसते हॉर्न मारत असतात. पण वाईब मस्त आहे. आता पब्लिक सगळी निघाली आहे भांग पियायला. शोधतोय आम्ही इकडे कुठे आहे का. ते सगळे भाई एकदम कम्फर्ट त्याच्यामध्ये आणि मी भांग प्यायला कुर्ता घालून आलोय. वाढीव आपण बाई शो नाही देत. चला तुम्हाला आता इंदोरच्या सुट्टी नाही बाई कपड्यांना, एन्जॉयमेंटला. त्या उज्जैनची गली आहे आणि तुम्हाला आम्ही भांग दाखवतो. चला. खूप चालल्यानंतर आपण भांगच्या ठिकाणी पोचलेलो आहे. महाकाल भांग घोटा. चला बघू कशी आहे भांग. जय श्री महाकाल. यस. हा एकदम रिफ्रेशिंग. आता पब्लिक एकमेकांना एकदम प्रेमाने पाजते. एकदम माइल्ड वाटते, लाईट वाटते. अजून थोड्या वेळाने बघू काय होतं. लेवल सबके निकलेंगे. भांग पिऊन निघालोय आम्ही. आता तो बोललाय आम्हाला 1-1.5 तास. वाजले 10-11 वाजता भेटू. आता आम्ही त्याच्यावर थोडंसं ॲडव्हेंचर करायला काहीतरी गोड खाऊ, जिलेबी वगैरे. बघू 1 तासाने काय होतं का आम्हाला. किती जण पियालेत. हा टॉम अँड जेरी एक पियालाय आणि तो पुढचा एक ब्लॅक टी शर्ट. बाकी कोण नाही पियाले. तू नाही पियाला. तुम्ही
बाकी लोक आम्हाला सांभाळायला ते बोलले की आम्ही नाही पित. बघू काय होतं. ब्लॉग पूर्ण बघा. आजचा ब्लॉग माहिती आहे खूप मोठा झाला आहे, पण एंडला काहीतरी धमाल होईल असं मला वाटतंय. त्या एंडची धमाल बघून तुम्ही ब्लॉग पूर्ण करू आपण. चला आता आम्ही याच्यावर गोड खाणार आहे. दूध जलेबी नहीं, अभी भांग पे तो उस पे अभी थोड़ा मीठा खाएंगे. बिल्कुल बिल्कुल ना. क्या बोल रहे हो? 1 नंबर जमेगा. वही करना है अभी. दूध जलेबी. दूध जलेबी. आणि आपली जिलेबी आलेली आहे. पहिला मान वरूनचा. शंभो. हे भाव्या मग ते तर म्हणून तर घेतलंय. बघू कशी आहे. हो बाबा डेंजर. भरले एकदम गोड करून. काय वाजणार. जिलेबी खाल्ली की अजून थोडीशी भांग चढते. हे आमच्या भावाचा प्लॅन होता. नाही माझाच प्लॅन होता. बघूया आता काही माझ्यावर बॅकफायर नको करायला, नाही तर मलाच जास्त चढायची. बघा व्लॉग पूर्ण बघा. आता आम्ही एक उज्जैनची एक स्पेशल थाळी पण खायला जातोय, ती पण तुम्हाला दाखवतो एका स्पेशल ठिकाणी. तर व्लॉग पूर्ण बघा. इथे बघा, इथे अशा बायका चपात्या करतात अशा बाहेर. आणि आता आम्ही इकडे एक डमरूवाला म्हणून फेमस रेस्टॉरंट आहे, इकडे आलोय. बघूया इथे काय स्पेशल भेटतं. आणि हे आपलं जेवण आलेलं आहे. छोले भाजी, शेव भाजी, रोटी, पापड. भांगची एक नशा झाली आहे. हा थोडा घाबरल्यासारखा यायला झालाय. नाही नाही काय नॉर्मल ना. काय ना काय ना काय. वरून ठीक आहे ना. बोलते वरूनला काय झालं. भाई आता हे पब्लिक जेमिनीला विचारतायत की भांगची नशा झाली आहे काय करायचं. आणि भांग भांग काय बडबडतंय. म्हणजे वरून हे जेमिनीला विचारलं की काय भांगची नशा उतरायला काय करायला लागेल. आणि जेमिनी सांगते खट्टा मिठा खावा, नुसते लिंबू मागवत आहेत. काय गाईस आमचं जेवण झालं आता, पण आता थोडी थोडी हिट खरंच व्हायला लागले. आणि तो जो मित्र आहे तोंड धुतोय, त्याला थोडं घाबरल्यासारखं होतंय. आता BP असं थोडंसं हे होतंय. आणि त्याने तशी तिकडे वाईब क्रिएट केली, त्यामुळे आम्ही बाकीचे 2 प्यायलेला आम्हाला पण तसंच वाटायला लागले. बस बस. तर आता थोडं आम्हाला हिट व्हायला लागले. आणि खरंच रिस्क म्हणजे थोडं तुम्ही सांभाळून, मी तुम्हाला सजेस्ट करेन की भांग जर तुम्हाला झेपणार असेल तरच पिया, कारण त्याची नशा थोडी वेगळी आहे. ती तुम्हाला समजणार नाही. ती नशा ती दारूसारखी नशा नसते. थोडीशी ती तुम्हाला ती भिंगवते, स्लो करते, पूर्ण बॉडी तुमची पकडून ठेवते. हे मला जे होतं ते मी सांगतो. पाय वगैरे असे एकदम पकडतात. आणि थोडंसं समोरचा जो समोर तुमची जी पब्लिक बसेल, जी तुम्हाला ती वाईब देईल ना, त्या वाईबमध्ये तुम्ही घुसाल डायरेक्ट. आणि त्याने असं ती घाबरण्यासारखी वाईब झाली तर आता सगळे घाबरण्यासारखे झाले त्याचं. तर चला मी आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. याच्या पुढे मला नाही जमणार व्लॉग करायला. आणि आय होप तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग आवडला असेल. खूप मोठा व्लॉग झाला आहे नो, बट मला सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवायची होती. आणि कसा होता आजचा व्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय गाईज. रुको जरा सबर करो. बेकार भाई बेकार हालत झाली. सगळं हालतंय, दुनिया हालते माझी. गोल 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 गोल. जिभेला आला फोड 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 फोड. इकडे पुढे बघा काय हालत झाली. कुठे घासतोय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.